अहो ताई, आवरलं की नाही तुमचं? चला पटकन, उशीर होतोय. हो हो, आवरते, थांबा आले. हा, चला झालं माझं आता. बरं चला. आणि हो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स घेतलेत ना तुम्ही? कशाला? अगं माझ्या डॉक्युमेंटचं काय काम आहे? तुझ्या आणि दादाचे लागतील ना. अहो ताई, असं काय करताय? तुमच्या नावावर घर घ्यायचंय. माझे आणि दादाचे कशाला डॉक्युमेंट्स लागतील? वहिनी अगं पण कशाला? आणि थोड्या दिवसात मी लग्न करून सासरी जाईल. मग तिकडचे लोक काय मला घराबाहेर काढणार आहेत? आणि जरी काढलंच तर मी इकडे येईल. आणि लग्न झाल्यानंतर त्या घराचं काय काम राहणार आहे सांगा बरं. अहो ताई, मला सगळं मान्य आहे तुम्ही जे काय म्हणताय ते. पण तुम्हाला सांगू, मुलगीचं असं हक्काचं घरच नसतं. सासरचे लोक जरी आपले असले तरी ते आपल्याला कधी घराबाहेर काढतील हे सांगू शकत नाही. आणि माहेरचे लोक कधी परके होतील हे माहीत नाही. अगं वहिनी काय बोलतेस, तुला कळतंय का? असं काय बोलतेस? अहो ताई, कडू आहे माहितीये, पण हेच खरं आहे. तुम्हाला सांगू, आज मी तुमच्याशी खूप चांगली आहे. तुम्हाला चांगलं सांभाळते, चांगल्या बहिणीसारखं राहते तुमच्यासोबत मी. पण तुमचं लग्न झाल्यावर उद्या काय होईल माहीत नाही. आणि उद्या माझ्यात जर चेंज झाला, मी बदलले, तर नाही सांगू शकत. मुळात आपण कोणाचं काहीच सांगू शकत नाही की कुठला माणूस कधी बदलेल. वहिनी अगं तू खूप पुढचा विचार करतेस. मी तर एवढा विचार पण नाही केला. आणि अगं हाच चांगुलपणा आहे तुमचा. त्यामुळे मला तुमचा अभिमान वाटतो बघ. आणि आजच्या जगात एवढं कोण नाही करत ग. ताई, विचार करावा लागतोय. कारण मुलगी कधी परकी होते ना, हे तिला सुद्धा कळत नाही. आणि सासरचे, माहेरचे जरी आपले असले तरी त्यांच्यात कधी बदल होईल, ते कधी काय बोलतील हे नाही सांगू शकत. उद्या तुम्हाला जर कोणी हात धरून घराबाहेर काढलं ना, तर तुमच्याकडे तुमच्या हक्काचं घर असावं. म्हणून दादाने आणि मी हे घर तुम्हाला देण्याचा विचार केलाय. तुमच्या नावावर करणार. चला, आता बोलत नाही बसायचंय, आपल्याला जायचंय. आवरा. वहिनी अगं या स्वार्थी जगात ना दादासारखा भाऊ आणि तुझ्यासारखी वहिनी भेटायला ना खरंच नशीब लागतं. मी तर खूप भाग्यवान समजते स्वतः. चला आता, आता मी लवकरच घराबाहेर काढणार आहे तुम्हाला. गप ग वहिनी, काही पण असतं ना तुझं.